नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ची नव्याने जाहिरात आली आहे 2024 साठीची. 2024 ची अजूनही पूर्वपरीक्षा झाली नाही, त्याला बरेचसे घटना कारणीभूत आहेत. सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की या संदर्भात तुम्ही जर आत्ता या नवीन येणाऱ्या जाहिरातीसाठी पात्र असाल तर फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी पात्रता काय, वयोमर्यादा काय, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे आणि एक्झामच्या पेपरमध्ये काही बदल असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. फॉर्म कोण भरू शकतं, पात्रता काय, परीक्षा केंद्र कोणतं मिळणार, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, सुरुवातीला ही जाहिरात होती 524 पदांसाठी. 258 पदं जे कृषीचे ते ऍड झाली. टोटल ही जाहिरात 782 पदांसाठीची नव्याने आलेली. सो त्याच्याबद्दल माहिती घेऊया. बघा, परीक्षा कधी आणि किती पदांसाठी असणार आहे. थोडक्यामध्ये परीक्षा तुमची 1 डिसेंबरला असणार आहे आणि पदसंख्या पूर्वी 524 होती, आता ती वाढून 258 ऍड केली तर 782 पदसंख्ये संदर्भात ही जाहिरात आलेली आहे. आता ह्या जाहिरातीमध्ये ही नवीन जाहिरात आली आहे ती फक्त आणि फक्त कोणती व किती पदे ऍड झाली याच्यामध्ये, तर त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवेच्या 258 पदांचं इथे ऍडिशन झालेलं आहे. मग यामध्ये 3 वेगवेगळे पद आलीत. बघा, कोणतं, महाराष्ट्र कृषीकरण, महाराष्ट्र कृषी सेवा म्हणतो आपल्याला, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग 258 पदे ऍड झाली. त्यामध्ये उपसंचालक कृषी गट अ चे एकूण 48 पद आहे. तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी गट ब चे एकूण 53 पद आहे. कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब चे एकूण 157 पद ऍड झाली आहे. यासाठी हे जर समांतर आरक्षण तुम्ही जर बघितलं तर बघा, एसटीच्या इथे बघितलं तर 5 जागा, एसटीच्या 3 जागा, एनटी अ च्या 3, ब च्या 2, क च्या 3, ड च्या 1. ओबीसी साठी बघा, एसबीसी साठी ओबीसी साठी जर आपण बघितलं 6 जागा आहे. एसबीसी साठी जागा नाहीये. एससीबीसी ला 5, ईडब्ल्यूएस ला 5 आणि ओपनला 15 जागा. आणि ही त्यांचं समांतर आरक्षण बघा. दिव्यांगांना, खेळाडू, महिला सर्वसाधारण इथे आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी सेम, त्याबद्दल तुम्ही समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण बघू शकता. या पद्धतीने इथे तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक अंशकालीन सापडणार नाही, त्यांना इथे आरक्षण नाही. गट ब चे पद आहेत त्यामुळे सापडणार नाही. त्यानंतर गट ब आणि गट अ चं पण एक पद आहे, 48 पद आहे. बाकी 2 गट ब ची पद आहेत. आता त्यानंतर आपण बघितलं तर वयोमर्यादा किती असणार आहे, कोणते विद्यार्थी वयामध्ये बसतात, तर बघा इथे वयोमर्यादा दिली आहे. तुमचं वय गणण्याचा जो दिनांक आहे तो आहे 1 एप्रिल 2024. 1 एप्रिल 2024 पर्यंत कमीत कमी तुमचं वय असावं लागतं 19. आणि अराखीव म्हणजे ओपन जर असाल तुम्ही तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि जर कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी प्रावीण्यप्राप्त खेळाडू सुद्धा 43 वर्षापर्यंत आहे. आणि माजी सैनिक असाल तर 43 आणि दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. माजी सैनिक फॉर्म भरू शकतो पण त्याला सेपरेट इथे आरक्षण नाहीये, इथे लक्षात. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर 2 वर्ष तुम्हाला यामध्ये वयामध्ये सवलत आहे. म्हणजे कमीत कमी 19 पासून ओपनचा उमेदवार 40 पर्यंत फॉर्म भरू शकतो आणि कॅटेगरीचा उमेदवार 45 पर्यंत फॉर्म भरू शकतो. इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं माजी सैनिकांना 45 वर्षापर्यंत आणि दिव्यांगांना 47 वर्षापर्यंत सवलत आहे, इथे लक्षात. त्यानंतर पुढे आहे पात्रता काय, कोणता विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. आता लक्षात घ्या, पात्रतेबद्दल शैक्षणिक पात्रता जर बघितली तर तुम्ही इथे फॉर्म भरणार फक्त आणि फक्त याच डिपार्टमेंटसाठी, कृषी सेवेसाठी. बाकीच्या उर्वरित ज्या जाहिरातीसाठी 524 पद आहेत त्यांच्यासाठी नव्याने जाहिरात कुणालाच फॉर्म भरता येणार नाही. फक्त जे विद्यार्थी वयात आणि शैक्षणिक पात्रते इथे बसतील त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरायला संधी आहे, बाकी विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी नाही. मग 2 प्रकारचे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना परत एकदा याच्यासाठी अप्लाय करावा लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाच नाहीये त्या विद्यार्थ्यांनी नव्याने फॉर्म भरता येणार फक्त कृषी सेवा या घटकासाठी. पात्रतेचे निकष काय बघा, मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्या विद्याशाखेचे अन्य कोणते समतुल्य अर्हता. म्हणजे पदवीधारक, कोणता पदवीधारक, कृषी पदवीधारक, कृषी अभियांत्रिकी, उद्यान विद्या याची पदवी ज्याच्याकडे असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर शासन निर्णय, कृषी पशुधन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडनं एक GR आहे बघा 7 सप्टेंबर 2011चा. त्यानुसार शैक्षणिक अर्हता BSc कृषी, बीटेक कृषी अभियांत्रिकी व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या, म्हणजे हा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, BSc ॲग्रीवाला भरू शकतो, बीटेक ॲग्रीवाला, बीटेकवाला भरू शकतो. तत्सम कोणते कोणते, BSc कृषी जैवतंत्रज्ञान, BSc गृह विज्ञान, BFSC, त्यानंतर BSc कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक अन्नतंत्र, BSc उद्यान विद्या हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर दुसरा एक GR आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला BSc ऑनर्स कृषी या पदवी समतुल्य
समतुल्य असणारे कोण कोण? BSc ऑनर्स उद्यान विद्या, BSc ऑनर्स सामाजिक विज्ञान, BTech कृषी अभियांत्रिकी, BTech जैव तंत्रज्ञान, BSc ऑनर्स वनविद्या, BSc मत्स्य विज्ञान, BTech अन्न तंत्रज्ञान, BSc MBA, BBM कृषीमध्ये, BBA कृषी, त्यानंतर BSc ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन, हे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पदवीच्या शेवटच्या वर्षाला म्हणजे ॲपियर असणारा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. लक्षात घ्या, ह्या सगळ्या शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर शेवटच्या वर्षात असेल शिक्षण तर तो विद्यार्थी म्हणजे ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. फक्त मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. लक्षात घ्या. सो ही मुख्य परीक्षा कधी होऊ शकते? पुढच्या वर्षात मे जूनला होण्याचे चान्सेस आहेत. इथं लक्षात, कारण ही एक्झाम पूर्वच परीक्षा 1 डिसेंबरला आहे. सो मुख्य परीक्षा ही मे जून मध्ये जाऊ शकते. तोपर्यंत तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर अर्ज कुणाला करता येणार या ठिकाणी? बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं अर्ज कोण करणार? यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही, म्हणजे या परीक्षेला यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही, तथापि शैक्षणिक अर्हतेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरिता पात्र आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला आता पात्रता दाखवली ना, त्यासाठी जर पात्र असाल तर अशा उमेदवारांकडून महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मधील महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरिता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलाच नाहीये आणि या अर्हतेनुसार ते जर इथे पात्र आहे, कशाला? कृषी सेवेला. त्यांनी सांगितले कृषी सेवेलाच, फक्त बाकीच्या पदांसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. कृषी सेवेला पात्र असेल तर नव्याने अर्ज तुम्ही करू शकता. नव्याने अर्ज करण्याच्या अर्हता प्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरिता अर्ज सादर करता येईल. काय सांगितलंय? फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरिता अर्ज करता येईल. त्यानंतर नव्याने अर्ज करणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा गणण्याचा दिनांक व शैक्षणिक अर्हता मूळ जाहिरातीमध्ये नमूद दिनांकानुसार गणण्यात येईल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं कधीपर्यंत हे सगळं? 1 एप्रिल 2024 पर्यंत तुमचं वय आणि शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल फॉर्म भरू शकता. ॲपियर विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्र नागरी सेवा राजपद्धती पूर्व परीक्षा 2024 करता यापूर्वी अर्ज सादर केलेले, आता बघा ज्यांनी अर्ज ऑलरेडी केलेला आहे पण त्यांना आता कृषीला ते पात्र आहे, त्यांना काय दिलं मग? तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरिता देखील पात्र ठरतात. फक्त अशा अर्हताप्राप्त उमेदवारांकरिता महाराष्ट्र कृषी सेवेकरिता विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी महाराष्ट्र कृषी सेवेकरिता विकल्प सादर करण्याचे आवश्यक राहील. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ना, त्या विद्यार्थ्यांना इथे जर ते शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असेल तर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. कसा भरायचा ते पण त्यांनी सांगितलं, ते पण मी तुम्हाला सांगतो कसा भरायचा आहे. बघा, पहिले त्यांनी सांगितलं, बघा कसा करावा अर्ज. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपद्धती पूर्व परीक्षा 2024 मधील फक्त कृषी सेवेकरिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन या सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या चेक एलिजिबिलिटी बटनावर क्लिक करून अर्ज सादर करण्याची पुढील कार्यवाही करावी. म्हणजे जो न्यू कॅन्डिडेट आहे, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलाच नाही, अशा कॅन्डिडेटसाठी त्यांनी दिलेला आहे की त्यांना अर्ज कसा सादर करायचा. बघा कुठे करायचं आहे? चेक एलिजिबिलिटीवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पण यापूर्वीच फॉर्म अर्ज सादर केलेले आणि शैक्षणिक अर्हतेनुसार कृषी सेवेकरिता देखील पात्र आहेत अशा उमेदवारांनी कृषी सेवेकरिता विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत परीक्षा जाहिरातीमध्ये व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं, रिचेक एलिजिबिलिटी करायची. तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलाय ना, तुम्ही सगळी माहिती भरली असेल ना, रिचेक एलिजिबिलिटी जायचं, बटनावर क्लिक करून उजव्या बाजूकडील स्तंभामधील कृषी सेवेतील ज्या समर्करिता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून अप्लाय अँड सबमिट बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे त्यांना कृषी सेवेसाठी विकल्प निवडायचा. तिघांपैकी तिघांनाही करू शकता, तिघांपैकी एकाला करू शकता, विकल्प देऊ शकता. नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. कुठून करायचं? तुम्हाला जायचं माय अकाउंटला, व्ह्यू वर जायचं, रिचेक एलिजिबिलिटी करायची, अप्लाय करायचं, सबमिट करायचं. परत जे विद्यार्थी कृषी सेवा परीक्षेसाठी दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील सेवेसाठीचा दावा तसेच प्रस्तुत सेवेचा दावा कायम समजण्यात येईल. सदर विकल्प सादर करताना मूळ अर्जातील दाव्यांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तुम्ही फॉर एक्झाम्पल पहिल्याच्या जाहिरातीमध्ये 4-5 ठिकाणी अप्लाय केलं असेल ते पण तसंच राहणार आहे, प्लस हे त्यामध्ये ऍड होणार आहे. सो लक्षात घ्या, ऍडिशन होणार आहे, मागचं जाणार नाहीये. त्यानंतर या सेवेकरिता दावा करण्यासाठी विविध पद्धतीने तसेच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेचा यापूर्वीचा अर्ज सादर करताना निवडलेल्या सेवांसाठीचाच दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रमाणे दरम्यान कोणत्या टप्प्यावर करण्यात येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पण त्यांनी आता जर कृषीला ते ॲपियर आहे किंवा कृषीला ते फॉर्म भरू शकतात पण त्यांनी भरलाच नाही तर नंतर त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यांनी भरलेली पहिली जी ऍड आहे किंवा पहिल्या ऍडनुसार जी माहिती भरली आहे त्याच पदासाठी त्यांचा दावा गृहीत धरण्यात येईल.
सो ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सुद्धा इथे नव्याने अप्लाय करायची गरज आहे, ते पण लक्षात घ्या. त्यानंतर कृषी सेवा परीक्षेकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही खालील कालावधीत करणे आवश्यक आहे. त्यांनी डेट दिली आहे. ह्या डेट दरम्यान म्हणजे 27 सप्टेंबर पासून ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची. जवळपास तुम्हाला 20 दिवस दिले. ह्या 20 दिवसामध्ये पूर्ण प्रोसेस करायची. यातला महत्वाचा मुद्दा काय, हे बघा 782 पदांसाठी जाहिरात आता नवीन तयार झाली आहे, बरोबर. त्यानंतर महत्वाचं आहे, तुम्हाला जर केंद्र जर घ्यायचं असेल परीक्षा केंद्र, तर बघा तुम्हाला ऑप्शन काय दिले, अमरावती, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे, म्हणजे 6 ऑप्शन दिले तुम्हाला. 6 अमरावती, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई. याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरता येणार नाही. आता हे कशासाठी गेलंय, कारण नव्याने पूर्ण तर करायचं म्हटलं तर सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरत बसले तर सगळ्या जिल्ह्यांना परत एकदा नवीन किती अर्ज येतात ते बघावं लागेल, किती तुम्हाला एक्झामिनर अपॉइंट करावं लागणार आहे, ते जागेची संख्या वाढवावी लागणार, हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी 6 जिल्हे 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला दिले. त्याच ठिकाणी तुम्हाला इथे फॉर्म भरताना तेच केंद्र तुम्हाला घेता येणार आहे. पूर्वीचे केंद्र तुमचे जर बघितले तर ते फॉर एक्झाम्पल पूर्वी मी फॉर्म भरलाय आणि मी केंद्र वेगळं दिली आहे आणि आता कृषीचा फॉर्म भरतोय, मला केंद्र परत वेगळं येत आहे. सो लेटेस्ट आता जे तुम्ही केंद्र द्याल ना ते तुमचं फायनल केंद्र असणार आहे. पूर्वीचं जे तुम्ही निवडलं असेल ते केंद्र फायनल नसणार आहे. हा पण मुद्दा लक्षात घ्या. किंवा वेगळं होऊ शकतं. बघा त्यांनी काय सांगितलंय, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ना फक्त याचा मुद्दा लक्षात घ्या, नवीन जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांच्यासाठीच हे 6 केंद्र आहे. पण ओल्ड जे स्टुडंट आहे आणि त्यांनी परत नवीन परत कृषीसाठी म्हणजे ॲग्रीसाठी तुम्ही जर अर्ज केला तर ह्या उमेदवारांना ओल्ड नुसार तुमचे जे केंद्र आहेत ना तुम्ही निवडलेले तेच केंद्र तुमचे फायनल असणार आहे. ओके, हे सगळे मुद्दे मी क्लिअर कट केलेले. इथे अजूनही काही शंका असेल कमेंटमध्ये मला कळवा, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो. मला माहिती लागली तर आम्हाला कळवा. तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, काही अडचण असेल तर हा नंबर तुमच्या सेवेला असेल 88 28 25 117. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.